दह्यातलं सगळं पाणी काढून टाकण्यासाठी मी आदल्या रात्री असं दही एका कापडामध्ये बांधून ठेवलं रात्रभर. त्याच्यावर जड सामान ठेवलं जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. अरे सॉरी मी असा एकदम व्हिडिओ चालूच केला. सगळ्यात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्हाला कळलंच असेल की मी दही का बांधून ठेवलंय. येस, श्रीखंड करायला एक छोटासा व्हिडिओ बनवलाय मी आज गुढीपाडव्याचा. ही श्रीखंडाची प्रोसिजर आहे. हे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर्ण पाणी गेलं होतं ते फेटून घेतलं, मग त्यात दूध आणि केशर घातलं, पिठी साखर घातली आणि अप्रतिम असं घरचं श्रीखंड तयार. सजावट. नैवेद्याचा स्वयंपाक बनवणार आहे मी आज सगळा. चला नैवेद्याचं ताट वाढूया. लिंबू, खोबरं कैरीची चटणी, ही काकडीची कोशिंबीर, कच्च्या कैरीचं ताजं लोणचं, कैरीची डाळ जी मस्त आहे. चैत्रात ही डाळ झालीच पाहिजे. थोडंसं पुरण, हा घरचा कढीपत्ता आणि पुदिना होता, असाच एक मी आपला शॉट टाकला. बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, साधा वरण भात, त्यावर भरपूर तूप, मग मसाले भात, त्यावर एक हे तूप, थोडस तळण म्हणून कुरडई, आणि अर्थात श्रीखंड आहे म्हणजे पुरी पाहिजेच. फुगलेल्या टम्म गरम गरम पुऱ्या आणि पहिला आंबा पहिला आमरस असं आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. चला आता पूजा करून घेऊया. घरात माझ्याकडे एक छोटीशी गुढी होती ज्याची सजावट मला जमेल तशी केली. घरात मोठी गुढी पण मी उभी केली आहे. ही घराच्या आतमध्ये एक आपल्या चॅनलसाठी छोटीशी गुढी. आज मराठी नववर्षाची सुरुवात आहे. सगळ्यांच्या इच्छा, अपेक्षा सगळं पूर्ण होऊ देत. सगळ्यांच्या तब्येती छान राहू देत. मस्करा बघा आमची सगळीकडे मध्ये मध्ये. जे नैवेद्याचं ताट तयार केलंय आता नैवेद्य दाखवून घेऊया. काय घमघमाट सुटतो ना जेव्हा आपण नैवेद्याचं ताट तयार करतो किंवा तो स्वयंपाकच जेव्हा आपण बनवत असतो करत असतो तेव्हा तो काय घरभर असा एक सुगंध सुटलेला असतो त्याचा. कमाल, पवित्र. मस्कराला हे सगळे वास येत आहेत. तिला ते लवकरात लवकर खायचंय त्यामुळे हे सगळं चालू आहे. परत एकदा सगळ्यांना ओक परिवाराकडून, माझ्याकडून, प्रसादकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुढी पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.